नमस्कार मित्रांनो, आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत. बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर चौथ्यांदा या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्षांना निमित्त मिळालेलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा महंगाई मॅन, हे मला आदित्य ठाकरेंसारखं वाटतंय, कोण कोणाकडनं शिकलं माहिती नाही, पण महंगाई मॅन म्हणून उल्लेख केलेला आहे. महंगाई मानव मोदी का फिर से हमला, पेट्रोल डीजल के दाम किश्तों में बढ़ाते हैं ताकि चुपके चुपके अपनी जेब कटती रहे. मैं महीनों से आर्थिक तूफान आने की बात कर रहा था, पर मोदी जी तब हमेशा की तरह चुनाव में व्यस्त थे और चुनाव ख़त्म होते ही पेट्रोल डीजल 8 रुपया महंगा कर दिया और ये बढ़त होती ही जाएगी. महंगाई मानव मोदी का एक ही काम है, चुनाव में वादे और बाकी समय जनता की जेब पर वार. अशा प्रकारची पोस्ट टाकलेली आहे. आणि जेव्हा देश संकटात आहे तेव्हा त्याचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आणि विरोधी पक्ष म्हणून मी काही त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा करत नाही आहे. मी काही त्यांना दूषणं देणार नाही आहे. मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये जी भीती काही लोकांकडनं वर्तवण्यात येत आहे की एका प्रकारे मोदी इंदिरा गांधींसारखे वागू शकतात, म्हणजे पुन्हा एकदा देशात आणीबाणी लावली जाऊ शकते. खरं तर अशा प्रकारच्या गोष्टी ते 2014 सालपासून, ज्या दिवशी म्हणजे 16 मे 2014ला जेव्हा हे स्पष्ट झालं की भाजपाला स्वबळावर सरकार स्थापन करता येत आहे, त्या दिवसापासून आता देशाच्या लोकशाहीचं काय होणार, आता देशात हुकुमशाही लावली जाणार, हे सगळं पालुपद तेव्हापासून सुरू आहे. आता आणखीन एक निमित्त मिळालं. ते निमित्त कशामुळे तर 1973 साली अरब इस्रायल युद्धामुळे, यॉम किप्पूर युद्धामुळे अरब देश एकत्र आले आणि ओपेक गटाने खास करून पेट्रोल डिझेलचा, कच्च्या तेलाचा पुरवठा बंद केला, अडवून धरला. त्यामुळे जगात पेट्रोल डिझेलच्या किमती अनेक पट वाढल्या. त्याच वेळेला कृषी हंगामही दुष्काळी वर्ष होतं, त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. 1971 साली ज्या भारतीय जनतेने इंदिरा गांधींना आपल्या डोक्यावर घेतलं होतं, अटल बिहारी वाजपेयींनी त्यांची तुलना दुर्गादेवीशी केली होती, त्यांना दुर्गा संबोधलं होतं. पण 71 ते 73 2 वर्षाच्या काळात खूप मोठी घसरण इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेत झाली. अनेक प्रकारची संकटं होती आणि या संकटामुळे कुठेतरी इंदिरा गांधींनी एक त्यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली की प्रत्येकजण आपल्या विरुद्ध कारस्थान करतोय, प्रत्येकजण आपली खुर्ची हलवायला बघतोय, आपल्याला खुर्चीतनं बाहेर खेचायला बघतोय. आणि त्यामुळे नंतर जे राजनारायण प्रकरण झालं आणि न्यायालयाने, अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल दिला, तेव्हा त्यांनी तो निकाल मान्य करण्यास नकार देऊन एका प्रकारे देशावर आणीबाणी लादली. आणि त्याच्यानंतर काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना, जे पत्रकार सरकारविरुद्ध लिहितात त्यांना, जो कोणी सरकारला विरोध करेल अशा सगळ्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समाजवादी, सगळ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. जवळजवळ 2.5 वर्ष देशातले प्रमुख विरोधी पक्ष नेते तुरुंगात होते. तेव्हा अर्थात शिवसेना आणि कम्युनिस्ट हे 2च पक्ष सरकारच्या बाजूनी उभे होते, वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे तशी काहीतरी परिस्थिती आता येणार का? काय येणार तर हे जे कॉक्रोच जनता पार्टीच्या बाबतीत जे सरकारने केलं किंवा करत आहे, हे एका प्रकारे त्याचंच लक्षण आहे. अन्यथा एका झुरळाकडे काय एवढं लक्ष द्यायचं, किंवा झुरळांच्या मागे धावणाऱ्या लोकांना का महत्त्व द्यायचं? असं असताना हे ज्या प्रकारे सरकार ते हँडल करते ते बघून नक्की हुकुमशाही येणार आहे. ज्या प्रकारे त्या दिल्लीच्या कुठला तरी रिक्रिएशनल क्लब होता, त्याची काहीतरी सुरक्षेच्या कारणाखाली त्याची परवानगी रद्द केली. हे म्हणजे हे कुठेतरी सरकार दबावाखाली वागत आहे, सरकार घाबरून वागत आहे, असं या सगळ्या लोकांना वाटतं. मला असं वाटतं की 1973 सालची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये
जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे राहुल गांधी जे म्हणतात की एका वर्षाच्या आत देशातली सत्ता बदलणार आहे, राहुल गांधी पण हे 2014पासून देशाचं सरकार बदलणार आहे हे केव्हापासून म्हणत आहेत. पहिली गोष्ट, भारतामध्ये निवडणुका 2029 साली आहेत. जनक्षोभ आधी धरून चाला, हे सगळं प्रकरण मिटलंच नाही आणि जनक्षोभाचा उद्रेक झाला तरी पहिली मोठी निवडणूक आहे फेब्रुवारी 2027मध्ये, ज्याला अजूनही 7-8 महिने आहेत. त्याच्या आधी अमेरिकेमध्ये निवडणुका आहेत आणि अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये जर ट्रम्प यांच्या पक्षाचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला तर त्यांच्याविरुद्धच महाभियोग आणला जाईल. काही नाही तर अमेरिकेचा या युद्धाला असलेला पाठिंबा, जी रसद अमेरिकेला लागते ती पुरवणं बंद होईल आणि त्यामुळे हे संकट नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपासच संपेल, उशिरात उशिरा. त्याच्या आधी अमेरिकेची 250 वर्षांची तो सोहळा आहे. 4 जुलै 2026ला अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण. त्यात ट्रम्प यांना तेव्हा काहीतरी भव्य दिव्य करायचं आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्याच्या आत हे युद्ध नक्की संपणार. त्याच्या आधी जर काय असेल तर फुटबॉल विश्वचषक, आणि अनेकांसाठी, आपल्याकडे आपण क्रिकेट बघतो पण जे फुटबॉल बघतात त्यांच्यासाठी फुटबॉल विश्वचषक हे कुठल्या विश्वयुद्धापेक्षा कमी नाही आहे. आणि हा विश्वचषक यावेळेला अमेरिकेत आहे, अमेरिका यजमान आहे आणि त्याच्यात इराणही खेळणार आहे. आणि त्यामुळे अशी जेव्हा परिस्थिती असेल, आणि ते तर खरं तर आत्ताच या मे-जूनमध्येच हा फुटबॉलचा विश्वचषक आहे आणि हा विश्वचषक होत असताना आपल्या मुळे जगात युद्ध चालेल असं अमेरिका काही करणार नाही, हा आशावाद आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे तर अमेरिका आणि इराणमधले मतभेद सुटण्यासारखे नसले तरी हे युद्ध भडकणार नाही असं वाटणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. आणि त्यामुळे तसं जर झालं तर एकतर शांतता करार होईल. मला स्वतःला ते वाटत नाही, कारण मतभेद खूप जास्त आहेत. पण इराणचे नेते आत्ता कतारमध्ये आहेत, किंवा ते नाही झालं तर अमेरिका जैसे थे म्हणून आपला वेढा उठवेल, इराणला व्यापार करू देईल. किती तेल विकणार, किती व्यापार करणार, करा. 6 महिन्यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणुका जिंकल्यावर आम्ही पुन्हा हल्ला करू, असं काहीतरी अमेरिका करेल. आणि त्यामुळे हे पुढच्या वर्षापर्यंत ही परिस्थिती चालेल असं मला अजिबात वाटत नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की इंदिरा गांधी जशा असुरक्षित होत्या तसं मोदी असुरक्षित असण्याची गरज नाही आहे. कारण इंदिरा गांधींच्या असुरक्षित भावनेच्या मागे त्यांचं बालपण, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला आणि इंदिरा गांधींना, आई आजारी असताना त्यांना युरोपमध्ये पाठवून पंडित नेहरू इथे भारतात काय करत होते हे सगळ्यांना माहिती आहे. हे तुरुंगात वगैरे होते, आणखीन काय करत होते ते मला माहिती नाही, पण तुरुंगात वगैरे होते. आणि त्यामुळे त्याचा इंदिरा गांधींच्या मनावर परिणाम झाला असं म्हटलं जातं. काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे त्यांना साईडलाईन करण्याचे प्रयत्न सिंडिकेटनी केले, त्यामुळे म्हणजे इंदिरा गांधी जसं वागल्या त्याच्या मागची परिस्थिती, त्यावेळेला जगात असलेली शीतयुद्धाची परिस्थिती, या अनेक गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. भारतात परिस्थिती अवघड असली तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, ज्या दिवशी हे संकट संपेल, ज्या वेगाने भारताची घसरण आत्ता होते त्याच्या दुप्पट वेगाने भारत वरती जाईल, ती जगाच्या बाकीच्या देशांबाबत होणार नाही. त्यामुळे ही निश्चितच काळजीची गोष्ट आहे की रुपया डॉलरच्या तुलनेत घसरतोय, महागाई वाढते, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. पण ज्या दिवशी हे थांबेल, आणि जर हे थांबलं नाही, मी काही सरकारचा भाट म्हणून इथे बोलत नाही, जर थांबलं नाही, धरून चला की आपलं नशीब खराब आहे आणि हे युद्ध असंच, जसं युक्रेनचं युद्ध सुरू राहिलं तसं हे युद्ध सुरू राहिलं, तर मला असं वाटतं की इतर देश आपल्या आधी, खूप आधी जात्यामध्ये रगडले जातील. आणि त्यामुळे तो एक मुद्दा आहे. शेतीच्या बाबतीत जसंही म्हणलं की सरकारने खूप पहिल्यापासूनच स्वदेशी खत निर्मितीला प्राधान्य दिलं होतं, किंवा जास्तीत जास्त नैसर्गिक शेती करण्यासाठी सरकार आवाहन करत होतं. हे खरं आहे की तुम्ही अशा एका हंगामात रासायनिक शेतीची जैविक शेती करू शकत नाही, त्याच्यासाठी काही वर्षांचा अवधी द्यावा लागतो. पण अशा वेळेला जेव्हा संकट येतं तेव्हा सरकार त्याच्यावर युद्ध पातळीवर प्रयत्न करून काही गोष्टी करू शकतं. पेट्रोल डिझेलची टंचाई नाही आहे, लोकांच्या साठेबाजीमुळे हे सगळं होतं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे खरं आहे, परिस्थिती अवघड आहे. ती तोपर्यंत अवघड राहील जोपर्यंत आखातातलं युद्ध संपणार नाही. आखातातलं युद्ध संपल्यावर परिस्थिती पूर्वपदावर येईल, कदाचित त्याला वेळ लागू शकतो. दुसरी गोष्ट हेही खरं आहे की भारत एका प्रकारे थोडीशी आपली अवस्था झोपी गेलेला जागा झाला अशी झालेली आहे. आपण सज्जन शक्तीवर विश्वास ठेवून पुढे चाललो होतो, पण आता लक्षात आलं की
कोणावर विश्वास ठेवून चालणार नाही, आपलं स्वतःचं स्वतःला बघावं लागेल. पण त्याच्यामुळे असंही काही झालेलं नाही की आपण पूर्णपणे ग्लानित होतो. जाणीव होत होती, आपण त्या दिशेने वाटचाल करत होतो कोविड काळापासून. आणखीन प्रयत्नांचा वेग तेव्हा वाढवायला हवा होता, पण तो आत्ता वाढवू शकेल. तिसरा मुद्दा निवडणुका नाही आहे. चौथा मुद्दा काँग्रेस सारखा विरोधी पक्ष असताना किंवा हे जे सगळे विरोधी पक्ष आहेत हे सगळे असताना भाजपाला चिंता करायची फारशी गोष्ट नाही आहे. जेव्हा इंदिरा गांधींची परिस्थिती होती तेव्हा देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, लोहिया, राम मनोहर लोहिया हे सगळे नेते होतेच. त्याला जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व होतं. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस होती, तशी भाजपामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे हे जे असं काय म्हणतात ज्याला डूम्सडे सिनारिओ आहे, अशा प्रकारचं जे एक भाकीत वर्तवण्याचा जो आटापिटा चालू आहे, मला वाटत नाही त्याच्यात फारसं काही होण्यासारखं आहे. थोडा 2 आठवडे थांबून बघूया. कदाचित या आठवड्याच्याच इराणच्या युद्धाचं काहीतरी सोक्षमोक्ष लागेल. सोडवणूक झाली नाही तर वेढा उठेल, नाही झालं तर बघूया. पुढच्या आठवड्यात चर्चा करूया. सध्या आपण असंच करतोय, फेब्रुवारीपासून आपण असंच करतोय. काय होतंय, हे नाही झालं तर पुढचं नाही झालं तर पुढचं, त्याच्या पुढचा विचार करूया. पण मला असं वाटतं की 1973 आणि 2026 मधल्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. देशाची अर्थव्यवस्था आता शेतीवर तेवढी अवलंबून नाही आहे जेवढी तेव्हा होती. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण आहे. आणि कोविडच्या काळात आपण दाखवून दिलेलं आहे की जेव्हा अवघड परिस्थिती असते तेव्हा एक देश म्हणून उभं राहण्याचा आपला निर्धार अधिक भक्कम होतो, अधिक खंबीर होतो. तेच यावेळेलाही दिसणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.